नमस्कार मित्रांनो, तेजस व्लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आजचा व्हिडिओ हा स्पेशल असणार आहे कारण मी पहिल्यांदाच वंदे भारत ट्रेनने प्रवास करणार आहे। आत्ता मी माझ्या ऑफिसच्या खाली आहे, लवकरच काम संपवणार आहे आणि स्टेशनला जाणार आहे। तर मी वंदे भारतने चाललो आहे सांगलीला। तर वंदे भारत ट्रेन कशी आहे, त्या आतमधलं इंटेरियर कसं आहे किंवा त्याचा प्रवासाचा अनुभव कसा आहे हे मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओतनं थोडक्यात सांगणार आहे। तर चला तर मग आता मी चाललो आहे स्टेशनला। तर मित्रांनो, आत्ता आपण आलो आहे छत्रपती संभाजी उद्यान मेट्रो स्टेशनच्या इथे। हा सगळा मागे संभाजी उद्यानचा परिसर आहे। बालगंधर्व रंगमंदिर, जेम रोडचा हा परिसर, हे मेट्रो स्टेशन दिसतंय मित्रांनो। आत्ता मी मेट्रो स्टेशनवरनं पुणे रेल्वे स्टेशनच्या मेट्रो स्टेशनला जाणार आहे। मग तिथून खाली कुठल्या प्लॅटफॉर्मवर सांगलीला जाणारी ट्रेन लागली ते आपण पाहूयात। चला तर मग। तर मित्रांनो, हे आहे छत्रपती संभाजी उद्यान मेट्रो स्टेशन। आत्ता मी या ठिकाणी आलेलो आहे। इथे जवळपास 8 ते 10 मिनिटांनी एक मेट्रो येईल, जी रामवाडीच्या दिशेने म्हणजेच पुणे स्टेशनच्या दिशेने जाईल। तर आता मी मेट्रोची वाट बघत थांबलो आहे। मेट्रो आले की स्टेशनला जातो, मग पुढचं आपण। तर मी आत्ता आलो आहे पुणे रेल्वे स्टेशनवरती। आपण पाहू शकता, पुणे मेट्रोच्या सेवेमुळे जलद गतीने पुणे स्टेशनला येणं शक्य होतं। मेट्रोचा नक्की लाभ घेतला पाहिजे आपण। आत्ता मी आलो आहे प्लॅटफॉर्म क्रमांक 2वर पुणे स्टेशनच्या, आणि इथूनच पुणे कोल्हापूरला जाणारी वंदे भारत एक्सप्रेस सुटणार आहे। तर तिचं सुटायचं टायमिंग दुपारी 2:30 वाजता आहे। तर अजून रेल्वे यायला अर्धा एक तास शिल्लक आहे। तर मी आता स्टेशनवरच वाट बघणार आहे। इथे आजूबाजूला खाण्यापिण्याचे पदार्थांचे स्टॉल्स वगैरे दिसत आहेत। गणपती तर आता प्लॅटफॉर्म क्रमांक 2वर कोल्हापूरला जाणारी वंदे भारत आलेली आहे। त्याचं क्लिनिंगचं काम चालू आहे। बरोबर 2:15 या योग्य वेळेत वंदे भारत कोल्हापूरसाठी सुटणार आहे। खूप छान अशी गाडी आहे। परदेशातल्या रेल्वे गाडीतनं प्रवास केल्यासारखं वाटावं या पद्धतीने याची रचना करण्यात आली। चला तर मी आता आतमध्ये जाऊन बसतोय। छोटासा व्हिडिओ घेऊ। मी आता आतमध्ये बसलो आहे वंदे भारत ट्रेनमध्ये। खूप सुंदर अशी स्वच्छता, बसण्यासाठी खुर्च्यांची सोय वगैरे अतिशय सुंदर आहे। वॉशरूम वगैरे पण एकदम क्लीन वगैरे आहेत सगळे, आणि मोठ्या मोठ्या खिडक्या आहेत बाहेर बघण्यासाठी। परदेशातल्या ट्रेन्सचा अनुभव मिळावा अशी याची रचना दिसते। खूप सुंदर। काल मी पुणे कोल्हापूर या वंदे भारत ट्रेनने प्रवास केला। मी सांगलीला चाललो होतो गणपतीसाठी मामाकडे। तर बरोबर 6:30 वाजता ती सांगली स्टेशनला गाडी पोचली होती। ह्या ट्रेनमध्ये मला विशेषतः आवडलं ते म्हणजे तेथील स्वच्छता, तेथील स्टाफचा जो सर्व्हिस देण्याचा पद्धत होती, अत्यंत स्वच्छ आणि अत्यंत सुंदर अशी गाडी आहे।
ऑन टाईम सुटते, ऑन टाईम वेळेत पोचवते. तसेच प्रवास करताना कुठलाही त्रास जाणवत नाही. मोठ्या विंडोज असल्यामुळे बाहेरचा निसर्ग देखील आपल्याला अनुभवायला मिळतो. म्हणजे केंद्र सरकारने मेक इन इंडिया अंतर्गत जी वंदे भारत ट्रेनची सुविधा भारतातल्या नागरिकांसाठी सुरू केली ती अत्यंत खरोखर सुंदर आणि कौतुक करण्यासारखी आहे. कारण त्यातनं प्रवास करताना त्या तिकिटामध्ये मला काही फूडसुद्धा ॲड होतं. तसंच अत्यंत स्वच्छता मला पाहायला मिळाली. सर्व्हिस स्टाफ जी सर्व्हिस देणारा स्टाफ होता तो देखील अत्यंत एका पद्धतीत व्यवस्थितपणे सर्व्हिस देत होता. स्वच्छता खूप होती. ॲटोमॅटिक ओपन होणारे डोअर किंवा प्रत्येक डब्यामध्ये वॉशरूमची सुविधा असेल. अत्यंत स्वच्छ असं वॉशरूम मला तिथे पाहायला मिळालं. तसेच प्रवास करताना प्रत्येक डब्यामध्ये 2-3 स्क्रीन होत्या ज्यामध्ये ट्रेनचा करंट स्पीड असेल किंवा पुढचं स्टेशन कुठलं आहे, किती वेळात येणार आहे, ह्या सगळ्या सूचना दिल्या जात होत्या. प्रत्येक स्टेशनला चढणाऱ्या प्रवाशांचं पाहिलं म्हणजे रेल्वे चालवणाऱ्या मोटरमनकडनं स्वागत केलं जात होतं. म्हणून माझा आग्रह असेल कधीतरी तुम्ही नक्कीच कुठल्याही म्हणजे वंदे भारत ट्रेनचा प्रवास करून बघावा आणि